सोलापुरात MIDCत आगीत भस्मसात झालेल्या कारखान्याला अंबादास दानवे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। मृतांच्या कुटुंबियांची अंबादास दानवे यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दानवे यांनी MIDCच्या अधिकाऱ्यांना खडसावले। MIDC मध्ये अग्निशमनची स्वतंत्र यंत्रणा का नाही, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल का केला नाही, याचा जाब दानवे यांनी विचारला। या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबियांची अंबादास दानवे यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी वेदना व्यक्त करताना अंबादास दानवे यांच्या समोर मनसुरी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। यावेळी 8 लोक एकाच वेळी मृत पावले, यामध्ये तरुण मुलं तसेच ज्यांनी कारखाना स्थापन केला ते आणि लहान बाळ, ह्या सगळ्यांना जाताना पाहून वेदना झाल्या, तसेच कामगार पण गेले। यावर दुःख व्यक्त करीत अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या। पाहुयात ते काय म्हणालेत। खरं तर इथं आल्यावर एक 8 लोक एकाच ठिकाणी, तरुण मुलं, 75 वर्षाचे ज्यांनी स्थापन केलं ते, म्हणजे 3 पिढ्या असं त्यांचं म्हणणं आहे की एकाच वेळेस छोटं बाळ, एक वेदना होतात, कामगार पण गेले। पण त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, ठीक आहे, निश्चित सोलापूरमध्ये अशा पद्धतीनं ही सगळी इंडस्ट्री आहे, पण तो नियम कायदे MIDCने सगळ्या गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे। हायरची व्यवस्था इथं अपडेट नाही आहे। आता ठीक इथं सांगतात कार्पोरेट, खरं तर MIDCचीच जबाबदारी आहे। बिल्डिंग्स सगळ्या व्यवस्थित असल्या नसल्या, आता एक घटनेपासून मला असं वाटतं मागच्या स्टेज पुढचा शहाणा झाला पाहिजे, एवढी तरी खबरदारी येणार काळात घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं। गुन्हा हा नॅचरली दाखल होत असतो, पण याची सिस्टीम आहे, कारण हा इंडस्ट्रियल एरियामध्ये पोलीस डायरेक्ट गुन्हा नाही दाखल करत। एक MIDCची डिश नावाची यंत्रणा आहे, ती सगळा रिपोर्ट पोलिसांकडे हे करते आणि नंतर गुन्हा दाखल होतो। पोलिसांनी प्राथमिक तपास केला असेल, परंतु याची सिस्टीम जनरल लोकांना वाटते तशी सिस्टीम याच्यातली गुन्हा दाखल आहे आणि हा गुन्हा दाखल होत असतो। याला काही आजचा उद्या होईल एवढंच, पण गुन्हा तर दाखल झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तर नक्कीच नाही। मी आता सगळ्यांसमोर काही बोलत नाही, नंतर अधिकाऱ्यांशी बोलतो, सगळ्यांसमोर काही गोष्टी बोलतो।